नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज बाहीवरती डिझाईन बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी या साडीमधला कपडा कट करून घेतला आहे आणि आता याचे मी एक इंचाचे असे एक इंच असे त्याचे कट करून घेते. त्याला एक इंचाना पूर्ण जेवढा साडीमधला कपडा मी लांब घेतला आहे तेवढ्या लांब याच्यामध्ये मी त्याला एक इंचावरती कट करून घेते. तर मी याचे असे दोन भाग करून घेतले, एक इंचाचे दोन तुकडे घेतले, कारण की आता आपल्याला याची नॉट बनायची आहे. हे बघा, असं नॉट बनवण्यासाठी मी असं धागा घेतला आहे. बघा, याला गाठण मारायची अशी. काय होतं याच्यामुळं पटकन आपला जी नॉट आहे ना ती पटकन पलटल्या जाते. थोडंसं असं त्याला टिच करून घ्यायचं, तिथं वरती पॅक करायचा आणि मग नंतर असा मध्ये टाकायचा आणि वरतून टिप मारायची, म्हणजे तो धागा पण असं आपल्या शिलाईमध्ये नाही आला पाहिजे. नाहीतर मग परत आपली नाडी हे जे आपल्याला नॉट जी पलटी करायची ना ती पलट करता येणार नाही. त्याच्यामुळे एका हातात असं इकडं थोडंसं असं धागा असं धरायचा आणि तिकडच्या साईडनं अशी थोडी टिप मारायची, म्हणजे बरोबर मध्ये राहायला पाहिजे तो. हे बघा ना, आता हे आपण हे दोरा असा खेचला ना तर मग आपल्या बरोबर ही नॉट पलटी करायला एकदम इझी जातं. थोडंसं मध्ये दोरा हे होईपर्यंतच थोडंसं आपल्याला हे होतं. थोडासा मध्ये हाताना थोडासा मध्ये हे करायचं, त्याला लोटायचा. हे बघा किती छान अशी नॉट लाटल्या जाते ती. असं थोडं करून याला पलटी करायचं. धागा कट करून घ्यायचा तो. हे बघा, आपली छानपैकी अशी नॉट तयार झाली. आता आपल्याला दुसरी पण नॉट आपल्याला अशीच बनवायची आहे. त्याच्यामध्ये पण मी असा धागा टाकते, कारण आपल्याला दोन बाईवरती डिझाईन बनायला दोन अशा नॉट लागत आहे. त्याच्यामुळे मी अशी नॉट बनवून घेते. कारण ही कॉटनचा कपडा असल्यामुळे ना ही नॉट पण अशी चपटी झाली आहे. नाहीतर असा आपला जॉर्जेटचा हे जर कपडा असेल ना तर मग अशी गोलमध्ये येते आहे, पण ते कॉटनचा कपडा असल्यामुळं नॉट पण अशी चपटी झाली येते. पण असं दोरा टाकून जर कशी नॉट पलटी केली ना तर म्हणजे आपली वेळ पण कमी लागतो. नाहीतर मग असं सुई धागा ते टाकून म्हणलं ना त्यांना वेळ पण थोडा जास्त लागतो. त्याच्यामुळं पटकन आणि मग त्याच्यामुळं मग मी अशा प्रकारे धागा टाकते आणि धागा टाकूनच नॉट पलटी करून घेते. हे बघा, आपल्या दोन्ही पण आता नॉट तयार झाल्या. आता बाही पण बघा मी पूर्ण म्हणजे अस्तर वगैरे जॉईंट करून घेतलेलं आहे आणि त्याचा बरोबर मध्ये काढला मी आणि मध्ये काढून अशी त्याच्यावरती एक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. दोन्ही बाईवरती तसंच करायचं. हे बघा, अशी नॉट ठेवायची बाईवरती आणि ठेवून याला काही नाही करायचं. बघा, हे असं नुसतं क्रॉसमध्ये करायचं आणि सरळ त्या रेषेवरती टिप येऊ द्यायची आणि ही अशी नुसती नॉट इकडची इकडं आणि इकडची इकडं अशी क्रॉसमध्ये नॉट घ्यायची आणि त्याच्यावरती टिप मारायची. एकदम सोपी अशी डिझाईन आहे, म्हणजे डिझाईन बनवायला एवढी काही अशी अवघड डिझाईन नाही आहे ती. बरोबर त्या रेषेवरतीच येऊ द्यायची त्याची टिप पण, आणि एकसारखं म्हणजे प्रत्येक याला एकसारखं भाग झाला पाहिजे तो, म्हणजे असं लहान मोठं पण नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळं असं क्रॉस करताना व्यवस्थित बघूनच क्रॉस करायचं. इकडं नाडी टाकून त्याच्यावरतून टिप मारायची, म्हणजे एवढं काही अवघड नाही आहे. म्हणजे लगेच बघितली की लगेच कोणाला पण येईल अशी डिझाईन ही. आणि ते कॉन्ट्रास्ट असल्यामुळं छान पण वाटतं. असं बाईवरती समज साडी तशी पोपटी कलरची साडी येते, त्याच्यामुळं असं कॉन्ट्रास्ट पण छान वाटतं. कॉन्ट्रास्ट असल्यामुळं ती आपण लावलेली नॉट पण अशी उठून दिसते आहे.
असं त्याला शेवटपर्यंत आपल्याला हे करायचं आहे, शेवटपर्यंत असं जॉईंट करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान झाली ही डिझाईन. आता याला आपल्याला खाली काय करायचं आहे, याला आपण छोटे छोटे लटकन लावणार आहोत. तर त्या लटकनसाठी काय करायचं आहे, मला 2-2 इंच घेते मी. 2 ह्या साईडनं पण 2, ह्या साईडनं पण 2 इंचाचा असा कपडा घेतला. म्हणजे छोटे छोटे आपल्याला लटकन बनवायचे. म्हणजे याला असे खाली लावायला छान वाटतात असे लटकन लावले की. असे छोटे छोटे लटकन करून ते पलटून घ्यायचे. हे बघा, आता आपण दुसऱ्या बाईवरती, या बाईवर पण आपण तसंच हे करून घेणार आहोत. असं क्रॉसमध्येच लावून घ्यायची आहे. कारण की झालं कसं की मी ब्लाऊज शिवायला घेतला आणि ब्लाऊज माझा शिवून पण झाला आहे आणि त्यांचा मला फोन आला की ताई काहीतरी डिझाईन बनवा बाईवरती. तर मग त्या म्हटल्या परत म्हणजे डिझाईन पण अशी लई अशी हे नाही वाटली पाहिजे मला, अशी म्हणजे नॉर्मल डिझाईन बनवा. तर मग नॉर्मल डिझाईन तर बनवायची. बाई पण मी कट केलेली होती, अस्तर वगैरे सगळं जॉईंट करून झालेलं होतं. मी असं सुचवलं की म्हणजे अशी कुठं बघितलेली डिझाईन वगैरे नाही आहे, माझ्या मनानंच मला असं सुचलं की आपण अशी नॉट लावूया. नॉट लावल्यानंतर अशी छानपैकी अशी डिझाईन होईल. आणि साडी पण कॉन्ट्रास्टमध्ये होती, त्याच्यामुळं मग मी कॉन्ट्रास्ट असल्यामुळं मी साडीमधला कपडा काढला. साडी पण माझ्याकडंच होती पिको फॉलला, त्याच्यामुळं मग मी साडीमधला तेवढा कपडा काढून घेतला आणि मग अशी त्याची अशी डिझाईन बनवली. याच्यावरती जर तुम्ही जर असा मणी जरी लावले ना तर ते पण छान वाटतात, पण त्या नको बोलल्या. नाहीतर असे एक एक अशा मध्ये मणी जर लावला ना तो पण एकदम छान वाटतं आहे. मणी लावल्यानंतर तर अजून ते गेटअप येईल त्याला आणि छान वाटेल. तर ह्या बाईला पण आपण तसेच लटकन लावून घ्यायचे. हे बघा, आपण इकडच्या साईडनं पण तसेच लटकन लावून घेणार आहोत. दोन्ही साईडनं आपण लटकन लावून घेतले. आता आपल्याला हे बघा असं शो बटन लावायचं. हे कपड्याचं बटन आहे बघा बनवलेले. मी म्हणजे रेडीमेडच मी आणते असे बटन, इथं आमच्या इकडं मिळत आहे असे बटनं. तर मग मी असे बटन आणून ठेवलेले. हे त्याच्यावरती मॅच झालं म्हणून म्हणलं आपण याला हे बटन लावून देऊया. असे दोन्ही बाईला मी असे बटन लावून टच करणार आहे. टिच करून घ्यायचे हे बटन असे. बाई बघा किती छान सुंदर वाटू लागली. आणि माझा बाईचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.